देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारक उभारणीच्या हालचालींना आता वेग आला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आज देवघर या निवासस्थानी जाऊन शैलेश पाटील चाकूरकर यांची भेट घेत स्मारकाच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उटगे, सभागृह नेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जवळगेकर आणि माजी अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव उपस्थित होते. स्मारक उभारणीबाबत चाकूरकर कुटुंबियांच्या सूचना आणि दिशानिर्देशांचा पूर्ण सन्मान केला जाईल, तसेच महानगरपालिका त्यानुसारच पुढील कार्यवाही करेल, असे आश्वासन महापौर जयश्री सोनकांबळे यांनी दिले. दरम्यान पुढील 4 दिवसात कुटुंबातील सर्व सदस्यांशी चर्चा करून स्मारकाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांचं भव्य स्मारक लातूर शहरात करण्यात येणार आहे. लातूरकरांची संस्कृती, शिवराज पाटलांचे व्यक्तिमत्व, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची पक्षनिष्ठा, पक्षाचे कार्य, देश पातळीवर त्यांचा असलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लातूरच्या वैभवात भर पडेल असा एक पुतळा पाटील साहेबांचा करायचा आहे. आम्ही सर्वजण आत्ता शिवराज पाटील साहेबांच्या चिरंजीवाची भेट घेतली, त्यांच्या सूचनाही घेतल्या आणि ही कॉन्फरन्स संपल्याच्या नंतर परत एकदा 4 दिवसांनी त्यांच्या सर्व कुटुंबियांसमेत एकत्र बैठक घेऊन लातूर शहरामध्ये भव्य असा पाटील साहेबांचा पुतळा उभा करायचा आहे. पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व हे खूप मोठं होतं, पक्षाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने, लातूरकरांच्या दृष्टीने. ते त्या एकूणच त्यांच्या प्रकृतीला शोभेल अशा पद्धतीचं स्मारक लातूर महानगरपालिकेला करायचं आहे. सर्व कुटुंबियांच्या, पक्षातील कार्यकर्त्यांच्या आणि देश पातळीवर, प्रदेश पातळीवर असलेले आमचे जे पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या सर्व मौलिक सूचना एकत्र करून आम्हाला त्यांचं भव्य अशा स्वरूपाचं स्मारक लातूर शहरामध्ये करायचं आहे. त्या दृष्टीने महानगरपालिका एक आयडियल स्मारक करण्याचं काम करणार आहे. आमचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांचं मार्गदर्शन, त्यांच्या सूचना या आम्ही घेणारच आहोत. त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे स्मारक, आयडियल स्मारक, पक्षाचे देश विदेशातील जे कार्यकर्ते अनुयायी आहेत त्या सर्वांनीच लातूरला येऊन पाटील साहेबांचं स्मारक पाहावं अशा पद्धतीचं हे स्मारक लातूर महानगरपालिका करेल असा मला विश्वास आहे.